पुरा काळा पडलो होतो ढाकळात, पुरा अगोदरच काळा. पण रुपड्या नाही मिळाला. शेतकऱ्याला 3 गोष्टी कीर्तन महोत्सवात सांगायच्या आहेत, त्यांना सांगायच्या त्या मी सांगतो. शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. नुसत्या शेतीवर तुम्ही घर बांधू शकत नाही, बायको करू शकत नाही. आणि 2, शेती यांत्रिक पाहिजे, शेती ठिबक पाहिजे. आणि शेतकऱ्यानं लग्नांचे खर्च कमी केले पाहिजे. फार पिसळले लोक. आता तर ते महिला मंडळ हळदीचा कार्यक्रम वेगळा होता, आता या 2-3 महिन्यात त्यांनी एक बावळाटपणा आणलाय, मेहंदीचा एक कार्यक्रम आहे आता. अरे काय डोके फिरले का काय तुमचे? मेहंदीला 1.5 लाख खर्च आहे आणि 20 रुपयाला कोण येतो? 20 रुपयाचा कोण? आणि मेहंदीला स्पेशल डान्सर नवरीची आई, 700 लोकांचं जेवण, पागल नाही तर. आणि कोण 20 रुपयाचा आहे? आणि काय नाही, फक्त कुत्रे मांजर त्यांची घाण काढायची चिमणीची. त्याच्यात काय ओम काढीत का काय ओविली येतात काय ज्ञानेश्वरीची? इथून इथवर, इथून इथवर, नुसती गांडुळ बेडक खेकडं आणि 2 लाख खर्च. काय येण्याचा बाजार झालाय. आता ते बोर्ड, ते पत्रिका बंद केल्या आणि ते बोर्ड आणल्यात रस्त्याला, ते लग्नाची, ते नवरा नवरीचे फोटोचे. ते जरा नीट लावा, जरा माणसाच्या अवलदीचे लावा. अरे एका बाजूला नवरदेव लावा, एका बाजूला नवरी लावा, मध्ये बागी आई वडिलांचा फोटो लावा, छत्रपतीचा लावा, तुकोबारायाचा लावा. ते नवरदेव दरिद्री, त्याचा फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय, तुम्हाला वाटलं गेला. आणि त्या नवरीचा फोटो पागल, त्याचं कवळी हाणी ती, कंबर आवळी ती. काही काय ठीक आहे, ते नवरीचे फोटो इतके बिंडोक आहेत, घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचे एक टोक हातात धरती. माणसे खायचं सुत नाही, कपड्याचं खायला काही. तो मठ्ठा कोणी शोधला, त्या माणसाचा एक शोध लावला पाहिजे. तो प्यायला मठ्ठा आलाय आता लग्नात. मठ्ठा म्हणजे नुसतं बर्फाचं पाणी, टिपाडात पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ. 3 वेळा कुत्र्यानं तंगड वर केलं त्या टिपाडावर. हा ना मठ्ठा. 22 ग्लास म्हटला हाणलाय का ना आलाय का ना. ते घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच येईन, मठ्ठा कळच काढी न. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खाड खाड खाड. 4 वेळा त्याची बायको गेली बाथरूम मध्ये, चहा आणू का, बाथरूम मध्ये चहा आणू का, गडगड गडगड खाड खाड. काय माणसं. काही कपडे घालायचे, काही नवीन आणायचे. जेवायचं नवीन, खाणं नवीन. खायला नाही, एक तर खायलाच नाही. जगायचं कसं? कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. पाहिली तुम्ही म्हातारी? आणि ती म्हणती मला हे पोषण देते. अगं तू लावी ते कुठं पोषण होईल? तू का काय? पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. इंद्रिकर बोलला ना, गेमच त्याचा. इंद्रिकर जर हे बोलला असता तर पट्टीच. त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. आणि इथं असं चाललंय, फेअर अँड लवली लावून जर माणसं घोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. काय मग थम्सअप पेल्यावर जर गाड्या उड्या हाणतात तर पेट्रोल टाकायची काय गरज आहे? बाटली पेलं का मालेगाव चाललंय. खरं कोणी बोलायचं नाही. आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खात आहे. खरा आदर्श ह्या मतदारसंघाचा घेतला पाहिजे. एवढा मोठा कार्यक्रम केला माणसाने महाराज. थोडाच तरी त्या माऊलीलाही अहंकार नाही. आमचे आयरी महाराज आहेत, नरेंद्र महाराज आहेत, भोसे साहेब आहेत, काहीच नाही. नाही तर काहींना 13च केळं वाटले वाढदिवसाला. 13 केळं इळ भरपट्टी होती बा. फळे वाटप फळे वाटप फळे वाटप. 13च केळं.
त्यातले 11 कार्यकर्त्यांनीच खाली 2च केलं असेल. 3च रगा वाटल्या, उबदार वसरे वाटलं. बिगारी जो आपल्यावर रगा ओढून आणले. अरे काय मला हा तुमचा मालेगाव कीर्तन महोत्सव हा नोंद घेण्यासारखा महोत्सव आहे. हो आताशी काम लयत फांद्या अजून. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार किती झाले? 6. अजून 6 राहिले बर का. आशा, आशा पगार वाढल, अशा पाहुणे येतील, पाहुणे येतील, कापूस वाढल, वाढल ना. 9:30 झाला तेव्हा दिला नाही. गेल्या वर्षाचा आहे ठुला, यंदा 7च्या पुढे चढा ना. आता झोप कापसाव मग मागचा आहे तेव्हा चांगला दिला असता. आता आज तर 6,900 झाला. 5.5 सोयाबीन झाली गेल्या वर्षी, 7.5 दिली नाही. ती ठुली, ही ठुली, काल 4300 झाली. अशा आणि आज सगळी लोक कशावर आहे? या कीर्तन महोत्सवात पाण्याचा विचार केला पाहिजे. आणि दुसरा सगळ्या लोकांनी मतदारसंघामध्ये एक काम केलं पाहिजे, लग्न शॉर्ट आणले पाहिजे. शॉर्ट 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न. लग्नाला लिमिटेड लोक पाहिजे, 200-250 बस. एक अचपान बोलून काय करायचं? काय करायचे? 5,000 लोक लग्नाला बोलवायचे, काय उपयोग आहे? आणि कोणता आशीर्वाद लागू पडणार आहे त्यांचा? त्यांच्याच सूत्र वाचा ना. काही नवीन आणायचं आणि द्यायचं काय करून. आता आपल्याकडे टोप्या टावेल बंद केले पाहिजे आता मतदारसंघाने. त्या टोप्या लग्नात आणतात, श्रद्धाला लग्नाला त्या टोप्या, ती टोपी डोक्यात घुसत. आणि टायल आहे ना, टायल लग्नामधला, तुम्ही एकटे बाथरूम मध्ये जा, किती टाइम गोंडाळा. पुरतच नाही. एक बाजू काही उघडी, इकडं झाकलं का इकडं उघडलं, इकडं झाकलं का इकडं उघडलं. एकानं दुपारभर झाकलं, निम्मे 2 तुकडेच घेऊन आला बाहेर. हे बंद केलं पाहिजे महाराज. ही काळाची गरज आहे. इच्छा, आशा, इच्छा, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा, 10-2 12 किती झाले? आता 12 फांद्या झाल्या. मग एक वाक्य लिहून घ्यायचं मला पुढे सरकायला. अज्ञानाची मुळी तोडा, अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या, त्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा, वैराग्याचा दांडा बसवा आणि 12 फांद्या तोडा, तुम्ही देव व्हाल. आणि हाच खरा कीर्तन महोत्सव आहे. पण हे सगळं कळायला माणसाला लग्नाच्या अगोदर मुलगा व्हावा लागतो. तुमचं डोकं बंद झालं. ऐका नीट. माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. म्हातारी मरत नाही त्यावर बोध नावाचा मुलगा होत नाही, आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर पुढे सांगा, परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नको आहे. बायका 2च पाहिजे. कोणत्या? ऐका. समड्याची बायको कामतृप्तीसाठी आणि ग्रस्ताश्रम टिकवण्यासाठी आहे. पण ह्या जीवाला बरे, या जीवाला 84च्या कचाट्यातून मुक्त व्हायचं असेल तर मुक्ती नावाची दुसरी बायको.
4 मुलं झाली. ऐका नाही निर्वास 4 कोणती नीट ऐका. एक ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा मायबाप ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानं बोलिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासची लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा. आणि आजपासून कीर्तन महोत्सवात एवढ्या मंडळीने एवढा मोठा कार्यक्रम केला. महिला मंडळी काम सांगतो तुम्हाला, कराल तुम्ही तर काहीच बोला ना, करा. 30 रुपये खर्च करा, 30 रुपये खर्च करा, ज्ञानेश्वरी घ्या. आणि आजपासून सगळ्यांच्या देवघरात ज्ञानेश्वरी पाहिजे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आता पुढे समजा, तुमचं पोरग पाण्याला मम म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. तुमचं पोरग पाण्याला मम म्हणलं तर आनंद होतो. पण महाराज मंडळी सगळं ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरीची ओवी जेव्हा तुमच्या मुखातून बाहेर पडते तेव्हा सगळ्यात मोठा आनंद माऊलीला होतो. सगळ्यात मोठा आनंद माऊलीला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणतंय. आता या गायक वादकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा बोललं का तुझ्या बापाचं काय जातंय. आता हे जे पोरं शिकायला त्यांच्याकडं, यांना हे आता एवढे, यांना 12 आणि 15 अध्याय शिकू नका का ज्यांची संस्था असेल त्यांनी. कीर्तनकारांना हरिपाठी ना असं स्थिती झाली. बोलवतं मी झालोय वाल्या कोळी, तुझ्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जातं म्हणजे उक्त घेतलंय आम्ही शिव्या खायचं. या पोरांना 12 अध्याय 15 अध्याय शिकू नका, यांना पहिला हरिपाठ शिकवा. कीर्तन मी म्हणतो 1 वर्ष जाऊ द्या, हरिपाठ पाहिजे. तुम्हाला उत्तर सांगा, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हा संप्रदायाचा आत्मा आहे. उगाच आपलं बावळाटा सारखं ते हरिपाठ हे गाण्याच्या चाली लावायच्या कुठे बावळाटा सारखं असं चालतं का? हरिपाठातल्या 27 अभंगाला नाचलं सुद्धा नाही पाहिजे. पहिले जे 27 अभंग ते नाचून चाली लावून म्हणलेच नाही पाहिजे. सरळ तुम्ही सातारकरांचा हरिपाठ ऐका, खरा स्वच्छ हरिपाठ सातारकरांचा होता. स्वच्छ आणि सुंदर, तालबद्ध, वेळेत धातूर मातूर नाही. आमच्या ऑर्केस्ट्राच्या चाली आहेत हरिपाठाला. 27 अभंगाचा हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, संप्रदायाचा आत्मा हरिपाठ आहे. येत आहेत पण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारे हरिपाठ आहे. काय लोक विचार करीत नाही ना, आम्ही बोललो का गोत्यात येतो त्याच्या क्लिपान मग त्याला चित्रण कमेंटसन काय ते हरिपाठाचा खेळ चाललाय. यांना शिकू नका हरिपाठ, यांना हरिपाठ शिकवा पहिला. ते गीता बिता राहू द्या, ती नंतर शिकू. ही संस्था काढणारी काय करतात, पहिल्या तडक्यात मन 12वा मन 15वा आणि वाजव. ते काढत 2-4 दिवस कळ काढित, 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण, आरती तुझ्या बायकोला करायला लाव, मी चाललो माहिती तिथे. अहो महाराज आमचे 30 वर्ष गेले महाराज, त्याच्यात आता काय सांगायचंय. इतकं वाईट वाटत मला. परमार्थ हा रक्तात असावा लागतो भाऊ, तसं नाही जमत. हे विश्वसाहेबांच्या रक्तात राजकारण आहे, रक्तात दानधर्म आहे. असं चाललं कोणी उठायचं पकवाट वाजवायचं आणि कोणी उठायचं रामायण सांगायचं. म्हणजे काय बावळ्याचा बाजार झाला का? बरं मी बोललो का हे काय? अरे सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. सगळ्या माणसांना बसलेल्या कोणत्याही माणसानं शंका काढा, त्याचं उत्तर हरिपाठात आहे. काढा शंका, चला काढा. भजनान सगट कोणते सगट काढा, मी उत्तर देतो. चला काढा, काढा ना. बायको मिळत नाही, हरिपाठात उत्तर आहे. नामाशिवी नको. काही माणसं म्हणते भजन करू वाटत नाही.
नको करू पर्वताप्रमाणे. काही माणसं म्हणले मी एवढ्या दिंड्या काढल्या, काशी केली, एवढं तीर्थयात्रा केला, मला समाधान नाही मिळालं. अहो नाला का मिळणारच नाही ना, त्रिवेणी संगमी. तुम्ही काही सांगा ना मला, कोणताही हरिपाठ सांगा. का म्हणून काय माणसं म्हणतात हरी, अरे हलकटा मागलिया जन्मामुक्त झाला. एखादा म्हणेल मी 60 वर्ष झाले माळ घालून हरिपाठ पाठच होणार नाही. अरे चांदळा होणारच नाही, विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. तू असं येड्यावानी काय करतो? तुम्ही कोणती शंका काढा, हरिपाठातच उत्तर आहे. मग एखादा म्हणतो माझ्या गपक्यात हरिपाठ पाठ झाला, अरे अनंत जन्म नाही पुण्य होत. हा काही माणसं म्हणतील काही माणसं म्हणतील काय आपलं परपंचात एवढं रंगलंय पण भजनात कधी रंगणार नाही. पण काही माणसं म्हणतात मी 3च कीर्तन ऐकले पण मला माळच गाठू वाटली. अरे वाटणार, साधुबोध झाला. कोण सांगत यांचे हरिपाठ पाठ नाही. डाव्यामध्ये भाषण करणाऱ्याला पसायदान म्हणायला लावलं पाहिजे. शेवटची श्रद्धांजली ज्याची होईल त्यानं पसायदान म्हणायचं. आता हे सगळे युट्यूब चॅनलवर कीर्तन चालतात, चॅनलवाल्याच्या एक ओवी पाठ नाही. याला माहितच नाही, तो विचाराय बसलाय ज्ञानेश्वरी कोणत्या काठाची आहे. बोललं ना पण ते किम गाम केल्याशिवाय. जोपर्यंत तुम्ही धर्माचं काम करणाऱ्याला संपवतात तोपर्यंत. आत्ता शिक्त 22 जानेवारीला खरा धर्म झाला. नाही आता ते बोलायचं नाही, म्हणजे 22 जानेवारीला खरी दिवाळी आपली. पण बोलून नाही देणार. नाही बोलून भावना दुखावल्या. समाजाचं फार वाटोळं झालं महाराज, तरी खरं कोणी बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलत तर रोज लफडेनीच तरी त्यात. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, 1 जानेवारी आज मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 25 लाख रुपये लागले असते आणि यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. आता मला तुमच्या गाववाल्याने 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. एक खरं सांगू मला, थोडीशी आमची वाक्य जड आहेत, झोंबात आहेत, पण आपल्या माणसाने बोललं पाहिजे. काय मध्ये बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे निम तरी ऐकलं पाहिजे. काय मध्ये मी तर ह्याच माणूस आहे, पटलं तर पा आमच्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे. राग येतोय लोकांना येऊ द्या, पण आज प्रत्येक कीर्तनकाराने सुद्धा धर्माचंच काम केलं पाहिजे. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली,
असे विद्वाने सांभाळून घ्या. तो नर दुर्लभ हरिबुद्धी जपे, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, तो नर दुर्लभ हरिबुद्धी जपे. आता इथं घोटाळा आलाय. हरिबुद्धी जपे तो 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 हा शब्द दिशादर्शक आहे. तो त्याच्यापेक्षा दुसरा नाही. कोण? ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर, तो नर दुर्लभ. आता इथं थोडा त्याला किचकट मुद्दा आहे. कालकरी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. आता सगळ्या हरिपाठावाल्यांनी याचा अर्थ काय लावला का रिद्धी सिद्धी ही उपाधी आहे आहे. पण तुम्ही पुढची ओळ बारीक वाचित नाही. जवत्या परमानंदी मन नाही. ज्याचं मन ब्रह्मानंदात तल्लीन झालं त्याला सिद्धीची गरज नाही. असं किचकट आहे. माऊलीची भाषा आहे तिथे. काय असं येडे पण आहे का? आता थोडं उलट फिरवतो. नर दुर्लभ हरिबुद्धी जपे, हरिबुद्धी जपे. पण तो शब्द सोडायचा नाही. तो नर असा नर आहे का जो नर. पण बुद्धी म्हणजे काय असा प्रश्न आला. एका मिनिटात सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे नेते ती बुद्धी, दुःखाकडून सुखाकडे नेते ती बुद्धी. There are 9 types of knowledge. What is the exact definition of knowledge and what are the types of knowledge? बुद्धीचे 9 प्रकार आहेत. एका मिनिटात ऐका. चर्म बुद्धी, बुर्नस बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, सद्बुद्धी आणि बुद्धी. ओवी त्याला असे जैसी दीपकलिका दाखोटी बहु तेजाते प्रगती तैसी सद्बुद्धी धेकोटी म्हणून आहे. आणि गाथा प्रमाण देतो दुर्बुद्धी ते मना. आता इथं घोटाळा आलाय. हरिबुद्धी जपे तो नर. म्हणून देवाचं नाव कधी तोंडानं घ्यायचं नाही. मग कसं घ्यायचं ऐका. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे. मध्यभागी खड्डा आहे. त्या खड्ड्यात बोट ठेवा. सरळ वर वाढा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. त्याला पुरावा असा आहे. हरिमुखे मना, हरिमुखी गाता, माझी मद झाली अनावर वाचा. आणि साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी. काही बोलत ते तोंड, देवाचं नाव घेत ते मुख, नामारूपा सगळं स्टडी करते ती वाचा आणि अखंड तल्लीन राहते ती वाणी. अखंड तल्लीन राहते ती वाणी. म्हणून वाचेची सुलभ रामकृष्ण असा त्याचा घोटाळा आहे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. जर असं केलं तर तो नर दुर्लभ वाचेची सुलभ रामकृष्ण.
पण पुढचा शब्द आलाय उन्मय. ए ए बरे जाऊन ये पटकन, लांब जाय. ए पुढचा शब्द आलाय जाणकार माणसांचा, उन्मनी साधली. आता इथं थोडा घोटाळा आलाय परत. उन्मनी म्हणजे काय? जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी अशा 5 अवस्था आहेत. आता आपली जागेचं चिंतन झोपेत होतं ते स्वप्न, सुसुप्ती. आणि तुर्य अवस्थेमध्ये असं असतं, देहावरचा विसर पडायचा आणि नामामध्ये तल्लीन व्हायचं, याची नाव तुर्या. पण उन्मनी जी अवस्था आहे, मी देहच नाही या बोधावर आरूढ होऊन भजन करणं, याचं नाव तयासी लादली सत. आणि घडलं काय? उन्मनी साधली. पण कधी? वाचेचे सुलभ रामकृष्ण सुलभ रामकृष्ण तयासी लादली सकळ पंचनी वाले साधू झालं बंद. तुला खालून गेम दाखवतो का ना? विठाला विठाला महाराज इतकं चिंतन मांडताना पहा कसं मांडलं पाहिजे. आता काही कीर्तनकारांचा आता थोडासा घोटाळा झालाय. पहिले 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, दुसरी 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, आणि राहिलेला अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याच्यावर बोलायचं. झाला 1 तास. जगन्नाथ अण्णा सांगायचे, ए महाराज संप्रदाय लई लोक मुकली महाराज, संप्रदायात चांगली माणसं गेली, लई मोठा फटका झाला मला. 2 महिने झाले. संप्रदाय श्रीमंत किती असतो हे सातारकरांनी लोकांना दाखवलं. ज्ञानेश्वरी श्रीमंत आहे, सातारकरांनी दाखवलं. कीर्तन श्रीमंत आहे, सातारकरांनी दाखवलं. आणि राक्षस माणूस सुद्धा रामकृष्ण हरीला टाळ्या वाजत होता. राक्षस 40 मिनिटं रामकृष्ण हरी चालायचं. मला गेली चांगली चांगली माणसं गेली, आमच्यासारखे भामटे राहिले, आम्ही राहिलो अजून 1-2 वर्ष. पण महाराज उणीव झाली संप्रदायात, उणीव. आणि ही नवी मंडळी कीर्तनकार झाल्यावर जुन्यांबद्दल आदर ठेवत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. संगीत असं शोकांतिका आहे. वक्ते बाबा गेले तर धर्मावर बोलणारा माणसं गेली. बाबा इंगळे गेले, चाली गेल्या. आता किती गायकांनी पिटली तर ती चाल थोडी जाणार आहे. संपली माणसं महाराज. अजून चांगली चांगली माणसं संप्रदाय गेली. जगन्नाथ पवार गेले, विद्वत्ता गेली महाराज. काय माणसं देवाने दिली होती महाराज. 90 वर्षापर्यंत आप्पा खोदवाले होते, नामदेव आप्पा. आज त्यांची पुण्यतिथी आहे. आता सप्त्याचा शेवट आहे आज त्यांचा. परत माझंच कीर्तन आहे परत 8 तारखेला. महाराज काय माणसं देवाने घडवली. इथं आतापा खोट होऊन दिला का?
कुणी मिळालं तरच उचलायचं. आता टाळ पखवाद्यांनी, गायक वादकांनी, कीर्तनकारांनी सातत्य जर ठेवलं नाही ते जमणार नाही. आज एक विशेष केलंय विशेष साहेबांनी महाराज, आणि ह्या गावाने बी सगळा संप्रदाय एकत्र आणला. ही ताकद आहे. हो, आज एवढे माणसं मतभेद विसरले, नाही तर आमच्या लई टोळ्या आहेत महाराज. त्यांचे गट बरे, इकडं इतके आमचे गट आहेत. आमच्या ह्या गटातल्या कीर्तनकाराच्या टाळाला तो गटातला उभा राहत नाही. तो म्हणतो आमचा गुरु नाही ना, तो आमचा गुरु दुसरा असल्यामुळे मी त्या बाबाच्या कीर्तनाला टाळ घेत नाही. तो गुरु मेला तर तू मौतीला नव्हता, काय गुरु प्रेम आहे तो. हा, गुरु मेला तर तो घड्याळ काढून आणलं त्याच. ते आमचे गुरु होते ना, तेव्हापासून मी कोणत्या कीर्तनात टाळ घेत नाही. पण एक भुसे साहेबांनी ताकद दाखवली, आणि ह्या गावाने दाखवली, आणि सगळ्या महाराज मंडळीने दाखवली. संप्रदायाचं एकीकरण भुसे साहेबांमुळे झालं. आता सगळे कीर्तनकार भजने शेवटपर्यंत असेच एकत्र राहा, संप्रदायाची उंची अजून वाढेल. आणि आपल्या आता एखाद्या नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, हा बा टाळ तू, मी देवळा कधी दिसलो तर माझ्या बापा सुद्धा नाही. आणि आता त्याच्यात एक नवीन फॅशन आले आमच्याकडे. हरिपाठ पाठ करायचा नसला, काकडा करायचा नसला का लाल कपडे घालायचे. सोबदार हरिपाठ कर, सोबदार आहे. आणि सगळे रिटायर माणसं आमच्या टोळीत येतात. काही काही वृद्ध आश्रमात माणसं आहे, संस्कार करायचा नाही, सोमवार नाही, एकादश नाही. माझा मुद्दा होता 1.5 तासापूर्वी, वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. पण ही मंडळी धर्म पाळीत नाही. एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. मग तो दिंडीत आमच्या बोखंडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या. म्हणजे तो भोंग्यातच होता. तिकडही नाही आणि